नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण परिपूर्ण मराठी व्याकरणाची सिरीज पाहत आहोत। त्यामध्ये आपण नाम, वर्णमाला या टॉपिकवरील प्रश्न पाहिले। आज आपण सर्वनाम या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, आपण प्रश्न पाहण्यापूर्वी सर्वनामाविषयी थोडी माहिती पाहूया। तर सर्वनाम म्हणजे नेमकं काय? तर सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। आणि सर्वनामाचं कार्य काय आहे? तर नामाची पुनरावृत्ती टाळणे हे काय आहे? सर्वनामाचं कार्य आहे। जर आपण सर्वनामाच्या प्रकारांचा विचार केला तर त्यामध्ये सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात। हा परीक्षेला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात? तर 6 प्रकार पडतात। त्यापैकी पहिला आहे पुरुषवाचक, त्यानंतर दर्शक, त्यानंतर संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक। हे सर्वनामाचे 6 प्रकार आहेत। पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा समावेश होतो। तर दर्शक सर्वनामामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते या सर्वनामांचा उपयोग होतो। आता आपण सर्वनामावरील जे प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांना, ते प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न आहे, चुकीचा पर्याय निवडा। कोण ही गर्दी सामान्य सर्वनाम, ही चलाख मुलगी आहे दर्शक सर्वनाम, ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल संबंधी सर्वनाम आणि आपण घरी जाऊ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर मित्रांनो, यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत। तर जे चौथ्या नंबरचं वाक्य आहे त्यामध्ये आपण घरी जाऊ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम येणार नाही। तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कसे असते? तर ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे, ज्याचा उल्लेख करायचा असतो त्याला तृतीय पुरुषी सर्वनामे असे म्हणतात। तृतीय पुरुष सर्वनामामध्ये कोणती येतात? तर तो, ती, ते, त्या ही येतात। आपण घरी जाऊ हे जे आहे ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नसून प्रथम पुरुषवाचक मध्ये येईल। त्यानंतर पुढील प्रश्न, चुकीचा पर्याय निवडा। कोणी नाचत यावे सामान्य सर्वनाम, त्याने आपणहून गुन्हा कबूल केला पुरुषवाचक सर्वनाम, हा गोड पेरू आहे दर्शक सर्वनाम, काय ते एकदा सांगून टाक अनिश्चित सर्वनाम। तर यामध्ये जो चुकीचा पर्याय आहे तो आहे ऑप्शन नंबर 2, त्याने आपणहून गुन्हा कबूल केला हे पुरुषवाचक सर्वनाम नसून हे आत्मवाचक सर्वनामामध्ये येईल। यानंतर पुढील प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। जे चकाकते ते सर्वच सोने नसते अनिश्चित सर्वनाम, आपण छान बोलता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, पक्षी निज बाळांसह बागडती आत्मवाचक सर्वनाम आणि काल तुमच्याकडे कोण आले होते सामान्य सर्वनाम। तर यामध्ये चुकीचं कोणतं येणार आहे? ऑप्शन नंबर योग्य पर्याय विचारलेला आहे यामध्ये नंबर 1 पण चूक आहे। त्यानंतर 2, ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे, पक्षी निज बाळासह बागडती। जे चकाकते ते सोने असते संबंधी सर्वनामामध्ये येईल। आपण छान बोलता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम येईल। काल तुमच्याकडे कोण आले होते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येईल। म्हणजेच योग्य पर्याय कोणता आहे? ऑप्शन नंबर 3। यानंतर पुढील प्रश्न, कोण ही गर्दी, कोणी बोलावलं या लोकांना, आपण नाही बुवा वाक्यात अधोरेखित केलेल्या सर्वनामाचा योग्य गट ओळखा। तर यामध्ये कोण ही गर्दी अनिश्चित सर्वनाम येणार आहे। तुम्ही जर बाकीचे 3 ऑप्शन बघितले तर यामध्ये प्रश्नार्थक, पुरुषवाचक आणि प्रश्नार्थक असं सुरुवातीला देण्यात आलेलं आहे। तर कोण ही गर्दी यामध्ये हे तिन्ही येणार नाहीत, एकच शिल्लक राहील अनिश्चित।
त्यानंतर कोणी बोलावलं या लोकांना, प्रश्नार्थक येईल. आणि आपण नाही बुवा, प्रथम पुरुषवाचक. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपण स्वतः 2 शब्द बोला. आपण खाली अंडरलाईन केलेला आहे. तर पुरुषवाचक सर्वनाम याचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, रिकाम्या जागी कोणत्या प्रकारची सर्वनामे येतील त्याचा योग्य पर्याय निवडा. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, आपण आपले काम डॅश करावे, वाईट गोष्टीपासून दूर राहावे, डॅश वाईट कामे करेल, डॅश भरेल, डॅश तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. माझे आजोबा नेहमी म्हणायचे, आपण आपले काम करावे, जे आत्मवाचक येईल. त्यानंतर वाईट गोष्टीपासून दूर राहावे, संबंधी सर्वनाम. आता आत्मवाचकमध्ये कसं येईल, आपण आपले काम स्वतः करावे, वाईट गोष्टीपासून दूर राहावे, जो वाईट कामे करेल तो भरेल. म्हणजे 2 नंबरमध्ये काय येणार आहे, जो तो येणार आहे. 1 नंबरमध्ये स्वतः आपण करावे, आपण आपले काम आपण स्वतः करावे. त्यानंतर जो वाईट गोष्टीपासून दूर राहावे, जो वाईट कामे करेल तो भरेल. त्यानंतर तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. म्हणजे तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये तू सर्वनाम आपण वापरणार आहोत. म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, एक होता राजा, तो नेहमी शिकारीला जायचा. एकदा जंगलात त्याला झाडांमध्ये आवाज आला. राजाने विचारले, कोण आहे तिकडे? त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि एक आर्त किंकाळी ऐकू आली. थोड्या वेळाने राजा स्वतःच पुढे गेला, परंतु तेथे त्याला कोणीही दिसले नाही. तो नेहमी शिकारीला जायचा या खाली अंडरलाईन केलेला आहे. त्यानंतर कोण आहे तिकडे, त्यानंतर स्वतःच पुढे गेला आणि कोणीही दिसले नाही. या वाक्यामध्ये ज्या सर्वनामाखाली अंडरलाईन केलेला आहे त्यांचा प्रकार ओळखावायला सांगितलेला आहे. तर या प्रश्नामध्ये तो नेहमी शिकारीला जायचा म्हणजे सुरुवातीचं काय येणार आहे, 1 नंबरमध्ये पुरुषवाचक सर्वनाम येणार आहे. द्वितीय पुरुषवाचक. तुम्ही ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला तर इथं सुरुवातीला प्रश्नार्थक दिलेला आहे, येणार नाही. संबंधी दिलेला येणार नाही आणि आत्मवाचक दिलेला आहे, येणार नाही. म्हणजे फक्त ऑप्शन नंबर 1 मध्ये पुरुषवाचक दिलेला आहे. ऑप्शन नंबर 1 येणार आहे. तरी आपण पुढल्या पर्यायांचा विचार करू. कोण आहे तिकडे, प्रश्नार्थक येईल. त्यानंतर राजा स्वतःच पुढे गेला, आत्मवाचक येईल, परंतु तेथे त्याला कोणीही दिसले नाही, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम येईल. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी, कोण, हा आणि आपण. तर दर्शक सर्वनाम आपण हा, ही, हे असतात. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? तर हा रबरी चेंडू आहे, हे दर्शक सर्वनामामध्ये येईल. कोणी बक्षीस मिळवले, प्रश्नार्थकमध्ये येईल. कोणी यावे, कोणी जावे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 जे आहे ते या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. आपण आता खेळूया. आपण केव्हा येणार? आपण आमचा मान राखलात आणि ती आपणहून आली. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 ती आपणहून आली म्हणजेच स्वतःहून आली हे आत्मवाचक सर्वनाम असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे निज आणि स्वतः. हे जे 2 आहेत ते निश्चित आत्मवाचक सर्वनामे आहेत. यामध्ये आपण पण येतो, पण या आपणचा वापर स्वतःसाठी झाला पाहिजे. दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? ही माझी बॅग आहे, ही माझी बॅग आहे, बॅग माझीच आहे आणि माझी बॅग आहे ही. अशा प्रकारची वाक्य आहेत. तर दर्शक सर्वनाम वस्तू दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. ही माझी बॅग आहे, ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते?
जो करतो तो बोलतो, कोणी ऐकावे कोणी बोलावे, कोण काय बोलणार आणि तो करतो व बोलतो, अशा प्रकारचे खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जो करतो तो बोलतो. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? आपण आत जाऊया, आपण आत यावे, आपण घाबरलो आणि तो ठरवतो, अशा प्रकारची विधाने दिलेली आहेत. तर आपण आत जाऊया म्हणजे हे स्वतःसाठी वापरलेलं आहे. आपण घाबरलो म्हणजे मी स्वतः घाबरलो. तो ठरवतो तृतीय पुरुषवाचक. आपण यात आत यावे यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर केलेला आहे. ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असेल. प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. स्वतः खाली अंडरलाईन केलेला आहे. स्वतः जातीने हजर राहतील ह्याचं योग्य काय होईल? आत्मवाचक सर्वनाम. मी तुम्हाला आता सांगितले की आपण, स्वतः आणि निज ही जी सर्वनामे आहेत ती आत्मवाचक सर्वनामामध्ये येतात. तुम्ही सर्वजण इथेच थांबा. तुम्ही खाली अंडरलाईन केलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सर्वनाम, कारण नाम येणार नाही, विशेषण येणार नाही, क्रियापद येणार नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. दशरथ नाम आहे, विशेष नाम आहे, गाणे आणि तिथे. तर यामध्ये सर्वनाम कोणतं येईल? ते. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर यामध्ये टेबलावरील ती माझी वही आहे दर्शक सर्वनाम. आपण या शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर आपण हा जो शब्द आहे तो सर्वनाम या प्रकारचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर मी, आपण आणि कोण आणि तो. तर तो हे दर्शक सर्वनाम आहे. हा ही, हे, तो, ती, ते. खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले हे आत्मवाचक मध्ये येईल. जे पेरावे ते उगवते. तर ऑप्शन नंबर 2 हेच संबंधी सर्वनाम आहे. पिशवीत काय आणले? प्रश्नार्थक येईल. तो मुलगा हुशार आहे. तर ते पुरुषवाचक येईल. पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू आणि आपण ही सर्वनामे येतील. ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते? तर यामध्ये कोण हे लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न विचारला की मराठीमध्ये एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 सर्वनामे आहेत. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6 आहेत. सर्वनामाचे प्रकार 6 आहेत आणि एकूण सर्वनामे किती आहेत? 9 आहेत. त्यापैकी 3 हे फक्त लिंगानुसार बदलतात. तर त्यामध्ये तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे हे आहेत. तर न बदलणारे मी, तू, कोण, आपण, काय, स्वतः ही जे आहेत ते बदलत नाहीत. तर वचन विचारानुसार बदलणारी फक्त 5 सर्वनामे आहेत. ती कोणती ते पाहू. तर 9 सर्वनामापैकी 5 जी सर्वनामे आहेत ती वचन भेदानुसार बदलतात. आता वचन भेदानुसार नेमकी कशी बदलतात? मी अनेक वचनामध्ये काय येणार? आम्ही. त्यानंतर तू, तूचं काय येणार? तुम्ही. त्यानंतर तो, ती, ते, तो, ती, ते, त्या आणि हा, ही, हे, ह्या आणि जो, जी, जे, ज्या ही जी 5 सर्वनामे आहेत ती वचन भेदानुसार बदलतात. आणि लिंग भेदानुसार जर तुम्हाला प्रश्न आला तर किती बदलतात? फक्त 3 बदलतात. तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. यानंतर पुढील प्रश्न, गरजेल तो करील काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा.
तर गरजेल तो करील काय यामध्ये जो आलेला आहे, म्हणजेच जो गरजेल तो करील काय, जो इथं लुप्त केलेला आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात, तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. मी दिलेला आहे, तर यामध्ये अचूक जात याची कोणती येणार आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे, तर हा माझा वर्गबंधू आहे यामध्ये दर्शक सर्वनाम येईल, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे. पहिलं वाक्य आहे, धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. सावित्रीबाईचं सारं काम आटोपलं होतं आणि त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले. अशा प्रकारची ही विधाने दिलेली आहेत. तर यामध्ये मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो हे आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी, तर सर्वनाम विचारलेलं आहे आणि या वाक्यातील सर्वनाम आहे आपण. सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा, तर स्वतः दिलेला आहे. स्वतः ह्या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे, आत्मवाचक सर्वनाम. मराठीत लिंगभेदानुसार बदलणारे सर्वनामे किती. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच विश्लेषण केलं की 3 आहेत लिंगभेदानुसार बदलणारी. त्यामध्ये तो ती ते, हा ही हे आणि जो जी जे. त्यानंतर आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते डॅश सर्वनाम असते, तर तेव्हा ते काय असते, आत्मवाचक सर्वनाम असते. सर्वनामांचे मुख्य प्रकार किती. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत, 6. एकूण सर्वनामे किती आहेत, 9. त्यापैकी लिंगभेदानुसार बदलणारी किती आहेत, 3. वचनभेदानुसार बदलणारे किती आहेत, 5. हे लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही यामध्ये स्वतः खाली अंडरलाईन केलेला आहे आणि ते आत्मवाचक सर्वनाम आहे. जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर जो तो आलेला आहे म्हणजेच संबंधी सर्वनाम. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. मी, तू, तो आणि हा हे सामान्य नामे आहेत, तर मी, तू, तो आणि हा सर्वनामे नव्हेत. मी, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. आणि शेवटचं विधान आहे, मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलत नाहीत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. मी, तू, तो आणि हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात. कोणती बदलतात, मी, तू, तो, हा आणि ही. यानंतर पुढील प्रश्न, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला डॅश असे म्हणतात, तर काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामांना डॅश असे म्हणतात, तर सर्वनामांना लक्षात ठेवा प्रतिनामे असेही म्हणतात. सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण विचारलेलं आहे. तर सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण त्यांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, विशिष्ट नामांसाठी होत नाही. ती माणसासाठी वापरले जातात, हे सुद्धा चुकीचं आहे. नामाऐवजी वापरलेल्या कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास त्यांना डॅश असे म्हणतात, तर त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता उद्गारवाचक किंवा विधानार्थी वाक्यात नामाऐवजी केल्यास त्यांना डॅश असे म्हणतात. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी कोण व काय यांचा वापर केला जात नाही, तर त्यांना अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा.
यानंतर एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल? तर यामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, मी आपणहून त्यांना देणगी दिली. आपणहून खाली अंडरलाईन केलेला आहे, तर काय येईल? हे आत्मवाचक सर्वनाम येईल. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर आपण आत्मवाचक. मी परीक्षेला आलेलो आहे, सर्वनाम ओळखा. तर या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे. जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर संबंधी सर्वनाम आहे. हरी घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा. तर या वाक्यामध्ये कोण येऊन गेले? ऑप्शन नंबर 3 हे सर्वनाम आहे. जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर ही संबंधी सर्वनामे आहेत. सर्वनाम हे पदार्थाचे नाव सांगते, नामाबद्दल विशेष माहिती सांगते, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते का नामाऐवजी येते? तर सर्वनाम हे काय? नामाऐवजी येते. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वनामाचा प्रकार ओळखा आणि दिलेला आहे जो. तर जो या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? संबंधी सर्वनाम. मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर आत्मवाचक या प्रकारातील आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठे आहे तो भामटा? तो भग पळाला. तर तो खाली अंडरलाईन केलेला आहे. तो हे दर्शक सर्वनाम आहे. त्यानंतर आम्हा मुलांना कोण विचारतो? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा. तर आम्हा मुलांना कोण विचारतो, कोण खाली अंडरलाईन केलेला आहे. हे प्रश्नार्थक आहे. त्यानंतर इथं विशेषण दिलेलं आहे, शब्दजात. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजलो. तुमच्या मनात काय आहे ते? तर आम्ही खाली अंडरलाईन केलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुरुषवाचक सर्वनाम. कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्य सर्वनामामध्ये कोणी यावे कोणी जावे. सर्वनामे व त्यांचा प्रकार यांच्या योग्य जोड्या लावा. मी शिक्षक आहे. तर मी शिक्षक आहे याचं काय येईल? पुरुषवाचक सर्वनामामध्ये येईल. म्हणजे एकचं काय येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आणि 4 येतील का? तर येणार नाहीत. त्यानंतर कोण आहे तिकडे? प्रश्नार्थकमध्ये येईल. 2चं काय येणार आहे? 1. कोण ही गर्दी? अनिश्चितमध्ये येईल. म्हणजेच 3चं काय येईल? 4. आणि जे चकाकते ते सर्वच सोने नसते हे संबंधी सर्वनामामध्ये येईल. तर कशा प्रकारे जोड्या लागतील ते पहा. मी शिक्षक आहे पुरुषवाचक. त्यानंतर कोण आहे तिकडे? प्रश्नार्थक. त्यानंतर कोण ही गर्दी? अनिश्चित. आणि जे चकाकते ते सर्वच सोने नसते संबंधी येईल. यानंतर पुढील प्रश्न, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आणि अंडरलाईन केलेला आहे ज्याला. तर हा संबंधी सर्वनाम येईल. हाही हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहेत? तर ही दर्शक सर्वनामे आहेत. पर्यायी उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? देवा राजनला क्षमा करा. जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. राजू आता घरी जा आणि उद्या सुधाकर शाळेत येणार नाही. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? हा आत्ताच आला, तो इतक्याच येईल. कोणी येऊन गेले का? आम्ही सर्व येतेच आहोत. तर यामध्ये कोणी येऊन गेले का शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येईल. आणि हेच
या प्रश्नाचं उत्तर आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले, तर यामध्ये आपण होऊन आत्मवाचक सर्वनाम येईल. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणी याखाली अंडरलाईन केलेला आहे, तर अनिश्चित सर्वनाम होईल. जोड्या जुळवायच्या आहेत. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामाचा वापर कशासाठी होतो, तर जवळचा व लांबचा प्राणी व पदार्थ दाखवितात. दर्शक सर्वनाम जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात. प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर कशासाठी येतो, तर प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. त्यानंतर अणुसंबंधी सर्वनामे. अणुसंबंधी सर्वनामाचा वापर कशासाठी होतो, तर एकाच नामात एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात. त्यानंतर अनिश्चित सर्वनामे. कोणत्याही नामाचा व पदार्थाचा बोध होत नाही. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, मराठीत प्रमुख सर्वनामे किती. मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं, 2-3 वेळा सांगूनही झालं की मराठीत प्रमुख सर्वनामे किती आहेत, 9. आत्मवाचक सर्वनामे असलेले वाक्य ओळखा. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला, तर ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अ गटात सर्वनामांचे प्रकार व ब गटात ती सर्वनामे वापरलेली वाक्य दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामामध्ये काय येईल, तो हत्ती पहा, म्हणजे इथं प्रश्न व्यवस्थित एका जागी आलेला नसल्यामुळे थोडीशी अडचण आहे. तर दर्शक सर्वनामामध्ये काय येईल, तो हत्ती पहा, म्हणजे 3 नंबरचं विधान येणार आहे. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामाचं काय येईल, हे पुस्तक कोणी फाडले, 2 नंबरचं उत्तर येईल याचं. त्यानंतर सामान्य सर्वनामामध्ये काय येईल, कोणी कोणी कोणास हसू नये. आणि संबंधी सर्वनामामध्ये काय येईल, तर जो करेल तो भरेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. यानंतर ज्याच्या हाती ससा तो पारधी. यामध्ये आलेले सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत, तर ज्याच्या हाती ससा तो पारधी संबंधी व दर्शक सर्वनामे आलेली आहेत. वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो, तर यामध्ये नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी, नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी, कधीच केला जात नाही, आणि भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी. तर अ आणि ब ही दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य कोणते. काय म्हटलेलं आहे, काळजीपूर्वक पहा. नसलेलं म्हटलेलं आहे, मी स्वतः त्याला पाहिले, कोणी कोणास हसू नये, तो आपणहून माझ्याकडे आला आणि तू स्वतः मोटार हाकशील का. तर कोणी कोणास हसू नये हे आत्मवाचक सर्वनाम नसलेले वाक्य आहे. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, तर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचे आहे. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यात अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर याचा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यातील आपण हे डॅश सर्वनाम आहे, तर आपण हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आत्मवाचक सर्वनाम हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजेच 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढीलपैकी सर्वनामोत्पन्न सर्वनामे कोणती. हा असा असला इतका एवढा, जो जसा जितका जेवढा आणि तो तसा तसला तेवढा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अ, ब, क ही तिन्ही बरोबर आहेत. मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा. तर हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जात आहे. आतापर्यंत 4 ते 5 वेळेस हा प्रश्न आपण पाहिला, वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेला. तर मी, तू, तो, हा आणि जो ही जी सर्वनामे आहेत,
ती काय आहेत, लिंग व वचनाप्रमाणे बदलणारी आहेत, म्हणजेच फक्त अ बरोबर असणार आहे. त्यानंतर आम्ही सकाळी फिरायला जातो, अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम येईल, आम्ही सकाळी फिरायला जातो. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते. या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे, सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते, म्हणजेच फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे. आता पहिले विधान का चूक आहे, तर सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. तर सर्वनामच म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. मग त्याची स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असणार आहे का, तर नाही. जोड्या जुळवा. आपण अचानक कसे आलात, तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की आपण अचानक कसे आलात, आणि याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजेच पहिल्याचं काय येणार आहे उत्तर, आपण अचानक कसे आलात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आपण आमचे पाहुणे आहात, आदरार्थी सर्वनाम, जो प्रश्न तू म्हणलास तो कठीण नव्हता, संबंधी सर्वनाम, आणि हा मुलगा कोठे हरवला, दर्शक सर्वनाम. यानंतर पुढील प्रश्न, जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ देऊ शकतो त्यास डॅश असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते. सर्वनामे अनेक वचनी असतात, सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा. तर यामध्ये सर्वनामाचे विशेष कोणते असा हा प्रश्न आहे, आणि ऑप्शन नंबर 4 हे फक्त बरोबर आहे. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे. हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक ययाती वाच, ते फार वाचनीय पुस्तक आहे. तर यामध्ये अ व ब दोन्हीमध्ये दर्शक सर्वनामाचा वापर झालेला आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे, कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ती दूरची गोष्ट आहे, ही आत्ताची घटना घडली, तो बघा सूर्यास्त, आणि हा बघा माझा रुमाल, हे सर्व पर्याय बरोबर आहेत. मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश आहे. तर यामध्ये द्वितीय पुरुषवाची अनेक वचन आहे. सर्वनाम म्हणजे काय, तर सर्वनाम म्हणजे काय तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की नामाच्या जागी येणारा विकारी शब्द. खाली ऑप्शन आणखीन दिलेले आहेत. तर यामध्ये वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द, हे पण बरोबर आहे. नामाबरोबर येतो का, तर नाही. वाक्यात नामाच्या आधी येतो का, तर नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, फक्त ब आणि क बरोबर. तुम्ही स्वतःला काय समजता, यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता, तर याचा प्रकार असणार आहे पुरुषवाचक व आत्मवाचक सर्वनाम. आणि आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे, मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगून विभक्ती व वचन ओळखा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर प्रकार पुरुषवाचक आहे, विभक्ती द्वितीय आहे, आणि वचन काय आहे, अनेक वचन आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सर्वनामावरील प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.